श्रावण महिना सुरू झाला की सगळे अचानक नॉनव्हेज खाणं बंद करतात. पण खरंच देवाला राग येतो म्हणून की यामागे काही शास्त्रीय कारण आहे. सगळ्यात आधी बोलूया धार्मिक कारणाबद्दल. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यातला प्रत्येक सोमवार खास मानला जातो. अनेक जण उपवास करतात, शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक करतात. मन आणि शरीर शुद्ध ठेवण्यासाठी या काळात सात्विक आहाराला महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच मांसाहार टाळला जातो. यामागे फक्त श्रद्धा नाही तर एक स्मार्ट सायंटिफिक लॉजिकही आहे. हा पावसाळ्याचा काळ असतो. माशांचा आणि इतर जलचरांचा हा प्रजनन काळ असतो. याच काळात मासे अंडी घालतात आणि नवीन जीव जन्माला येतात. म्हणजे हा नियम धर्माच्या नावाखाली आला असला तरी त्यामागे निसर्गाचाही विचार होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होते असं आयुर्वेद सांगतो. शिवाय याच सीझनमध्ये माशांमध्ये इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पावसाळ्यात नॉनव्हेज खाल्ल्यावर लगेच पोट बिघडण्याच्या तक्रारी वाढतात. म्हणजे श्रावणातला हा नियम फक्त श्रद्धेपुरता नाही तर त्यामागे निसर्ग आणि आरोग्य याचाही विचार आहे. जुन्या परंपरांमध्ये किती लॉजिक दडलेलं असते बघा. तुमच्या घरी श्रावणात हा नियम पाळला जातो का? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.